नमस्कार मित्रांनो, घेऊन आलोय पुन्हा एकदा एक नवीन कथा. कांता आणि शेवंता भाग 2. किशाबरोबर उसाची भानगड कांता विसरू शकत नव्हती. जेव्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा कांता किशाचा ऊस चघळून यायचे. महिन्याचे 5 दिवस सोडले की रोजच कांता किशाचा ऊसाचा रसपान करून यायचे. शेवंताला किशा नवीन नव्हता. किशाचा ऊस जरी लांब आणि जाड असला तरी शेवंताला नवीन नवीन ऊस चघळण्याचा जणू छंदच होता. गावात कोणाचा ऊस किती कडक आहे हे फक्त शेवंताच सांगू शकत होती. इकडं कांता पण चांगलीच अनुभवी झाली होती. शेवंताच्या संगतीनं कांता किशा सोडून गावातील 2-3 तगडे गडी ठेवून होती. एक दिवस कांताची नणंद बकुळा घरी आली. अचानक नणंद घरी आल्याची पाहून कांतानं येण्याचं विचारलं. काय ग बकुळे, अशी एकाएक आलीस आणि सगळी कपडे घेऊन आलीस? काय झाले सासरी? बकुळा म्हणाली, काय सांगू कांते, नवऱ्याला सोडून आली मी. कांतानं अगदी खोल जाऊन विचारलं. तेव्हा बकुळा म्हणाले, कांते, असं किती दिवस वांजोटी बनून राहू? शेजारी पाजारी नातेवाईक सगळी नावं ठेवल्याती. नवऱ्याच्यात जरा पण पुरुषपणा नाही. आणि किती दिवस बोटावर काम भागवायचं तूच सांग. कांता तिची भावना समजू शकत होती. कांता पुढं बोलू लागली. अगं बकुळे, तुझा दादा पण असाच होता ग, अगदी नामर्दासारखा. तो पण मला नाखुश करायचा. जरा अंगावर घेतलं की लगेच थंड पडायचा. त्यावर बकुळा म्हणाली, मग कांते, तू कसं करतीस? काय माझ्यासारखं बोटावर भागवतेस? त्यावर कांता बकुळीला चापटी मारत म्हणाली, अगं बकुळे, मी जे करते ना ते तुला नाही जमणार. त्यावर बकुळा म्हणाली, काय नाही जमणार मला पण सांग. त्यावर कांता म्हणाली, बकुळे, गावातली तगडी पोरं बघायची आणि घ्यायचं अंगावर. लई मजा येते बघ करायला. आणि तगडी पोरं लई मजा देतात बघ. कांता अंगावर शहारे येतील असं बोलू लागली. तेव्हा बकुळा म्हणाली, कांते, अजूनपर्यंत मी नवऱ्याशिवाय कोणाला अंगावर घेतलं नाही बघ. आता तुझं ऐकून मला पण घेऊ वाटते बघ. त्यावर कांता म्हणाली, आजच मी तुझ्यासाठी एक असा रांगडा गडी बघतो जो तुला पूर्ण मोकळी करेल, अगदी उसाच्या कडक कांडीसारखा. तेव्हा दोघी शेवंताच्या घरी आल्या. शेवंता नुकतीच भांडी घासून राखुंडी लावत बसली होती. कांताला आलेली पाहून राखुंडीची पिचकारी मारत म्हणाली, कांते, काय भानगड, आज इकडं कुठं वाट चुकलीस? तेव्हा कांता म्हणाली, अगं शेवंते, काम होतं तुझ्याकडं. ही माझी नणंद. हिचा नवरा अगदीच नामर्द हाय बघ. कायच करत नाही. बिचारी लई दिवसापासून तुंबल्या बघ. बघ ना एखादा दणकट गडी उसाच्या कांडीसारखा. शेवंता बकुळीकडं बघत म्हणाली, चांगलीच देखणी हाय ग बघ तुझी नणंद. मागणं पुढनं भरलेली. हिच्यासाठी सावत्या बेस हाय बघ. थांब, त्याला फोन लावून बोलवते. तेव्हा शेवंतानं सावत्याला फोन करून बोलावलं. 5च मिनिटात सावत्या शेवंताच्या घरी आला. अगदी काटक आणि दणकट गडी. बकुळीला बघून सावत्याच्या तोंडाला पाणी सुटलं. वेळ न घालवता शेवंतानं सावत्याला आतल्या खोलीत पाठवलं. नंतर बकुळीला जायला सांगितलं. बकुळी थरथरत्या पावलानं सावत्याजवळ जाऊ लागली. पहिल्यांदाच असल्यामुळे तिच्या अंगाचा थरकाप होत होता. सावत्याच्या दणकट स्पर्शामुळे बकुळा झिरपली होती. तरीही सावत्याला बकुळा बिलगली. सावत्या तिच्यावर असा बेभानपणे तुटून पडला की जसा ओसाड जमिनीवर वादळी पाऊस. बकुळाला पहिल्यांदाच कोण्या परक्या माणसाचा स्पर्श झाला होता. तरीही सावत्याला बकुळा आपल्या अंगावर घेऊन आपल्या ओसाड जमिनीवर ओलावा करून घेत होती. धन्यवाद मित्रांनो. कथा आवडली तर नक्की कमेंट करून सांगा, लाईक करा. पुन्हा भेटतो पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत नमस्कार.